पुण्यात पुढच्या बातमीकडे यवतमाळच्या कळंबजवळ भीषण अपघात झालाय। कारनं उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागनं धडक दिली आहे। या अपघातात 4 जणांचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे। मृतांमध्ये कारमधील 2 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे। कारमधील जखमी प्रवासी हे पंजाबचे रहिवासी होते। नांदेडला दर्शनासाठी जात असतानाच हा अपघात घडलाय। अतिशय दुर्दैवी घटना आपण बघतोय। यवतमाळमध्ये हा प्रचंड जबरदस्त असा अपघात झालेला आहे। कळंबजवळ हा भीषण अपघात झालाय। कारनं एका उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिली आहे। तो उभा आहे हे लक्षात न आल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे। या अपघातात 4 जणांचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे। मृतांमध्ये कारमधील 2 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे। हे सगळे जखमी प्रवासी आहेत किंवा जे मृत प्रवासी आहेत त्यातले पंजाबचे रहिवासी होते असं कळतंय आणि नांदेडमध्ये ते दर्शनासाठी आले होते अशी माहिती मिळते। कारचा वेग प्रचंड जबरदस्त होता हे आपल्या लक्षात येते, कारण या फोटोमधून लक्षात येते अक्षरशः गाडीच्या एका भागाचा चक्काचूर झालेला आहे। प्रचंड वेगाने ही गाडी जात होती, त्यामुळे बाजूला उभा आहे हा ट्रक की चालू आहे हेही तिच्या लक्षात आलं नाही आणि त्यामुळेच जोरदार धडक ही मागून या ट्रकला बसलेली आहे आणि त्यानंतर 4 जणांना आपला जीव गमवावा लागलाय।